Hi, welcome to the Maths for Mother. Today's our topic that is SCF and LCM. Before we study the SCF and LCM, we have to study some common points. काही points आपल्याला last year झालेत आणि काही points आता आपण नवीन शिकणार आहोत. ते points कळल्याशिवाय आपल्याला SCF आणि LCM हे कळणार नाही. So before we study that, we are going to see those points. The first point that is the prime number. What is the prime number? आपल्याला हे आधी झालेलं आहे. प्राइम नंबर मीन्स व्हॉट? द नंबर्स विच आर हॅविंग द फॅक्टर्स ऑर विच आर डिवायडेड बाय ओनली वन अँड इटसेल्फ. मी म्हणून फक्त वन अँड इटसेल्फ मध्ये डिवायडेड बाय वन अँड इटसेल्फ म्हणजे त्यांना दुसऱ्या कुठल्या नंबरनी भाग जात नाही. For an example, 3 या नंबरला फक्त आपण divided 3 can be divided by only 1 and 3 can be divided by only 3. 1 and itself. So it is called as the prime number. For example, 17, another one. 17 can be divided by only 1 and 17 can be divided by only 17. Next number that is 19. Can be divided by only 1 and can be divided by only 19. Other number ni आपण त्याला divide करू शकत नाही. So those numbers which can divided by 1 and itself, those are number known as the prime number. आता ह्या prime number मध्ये परत दोन प्रकार बघणार आहोत आपण. That is the co-prime number. आता को प्राइम नंबर म्हणजे काय? को प्राइम नंबर्स म्हणता येईल आपल्याला. प्राइम नंबर एक आपण नंबर विचार केला. को प्राइम म्हणजे दोघांची जोडी थोडक्यात. आणि हे दोघं जर काय आहेत? अशी जोडी ज्यांच्यामध्ये ओनली वन इज ॲज अ कॉमन फॅक्टर. आता व्हॉट इज दिस फॅक्टर? फॅक्टर म्हणजे काय हे आधी समजावून घ्या, मग तुम्हाला हे कळणार आहे. मग त्याच्यासाठी म्हणून मी एक्झाम्पल देते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 3 हा कोणत्या टेबल्समध्ये येतो? 1च्या टेबलमध्ये येतो अँड 3च्या टेबलमध्ये येतो. कोणत्या टेबल्समध्ये येतो हे लक्षात घ्या. 5 इज इन 1 अँड 5. सो इन बिटवीन दीज फॅक्टर्स म्हणजे हे ज्याच्या टेबलमध्ये येतो ते फॅक्टर्स, त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 इज अ कॉमन फॅक्टर. फक्त एक हा नंबर कॉमन आहे. तर अशा नंबर्सना आपण म्हणतो दॅट इज को प्राइम नंबर. अशा नंबर्सना आपण म्हणतो को प्राइम नंबर्स. आता को प्राइम नंबर्स आपण एक्झाम्पल्स लिहून ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मे बी इथं आपण एक्झाम्पल लिहूया. मगाशी दोन एक्झाम्पल घेतलेले 3 and 17. इथं को प्राइम नंबर्सचे एक्झाम्पल लिहिताना आपण दोन नंबर लिहिणार आहे. पेअर दॅट इज first pair, that is the 3 and 5. We can write down this also, that is the 3 and 17. 3 and 17 या दोन्हीमध्ये कुठला नंबर 1 शिवाय कॉमन फॅक्टर येत नाही. So this is about the co-prime number. The third point, that is the twin prime. ट्वेन शब्दाचं जुळं ट्विन म्हणजे जुळं म्हणजे दोन आहेत. जुळेचा अर्थ काय? दोन आहेत. सो वी आर युजिंग 2 नंबर्स अगेन. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं? दोज आर प्राइम नंबर बट डिफरन्स बिटवीन प्राइम नंबर इज 2. डिफरन्स बिटवीन प्राइम नंबर इज 2 म्हणजे काय? आता प्राइम नंबर तर शोधायचे आहेत पण त्यांच्यामधला डिफरन्स आपल्याला 2 पाहिजे. फॉर एक्झाम्पल छोटे नंबर्स लक्षात घेतले तर पटकन लक्षात येतं बघा. फॉर एक्झाम्पल वी कॅन कन्सिडर ॲज अ 1 and 3. बघा 1 and 3 बट 1 इज एक्सेप्शनल. आपण 1ला बाजूला ठेवूया कारण की तो प्राइम नंबर आपण धरत नाही. सेकंड वन दॅट इज त्याला प्राइम नंबर धरत नाहीत 1ला म्हणून. 3 and 5 बघा बरं दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे? 2 इज द डिफरन्स अँड दे आर प्राइम नंबर. आपल्याला माहित आहे. येस
हे आर को प्राईम आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्यामधला डिफरन्स पण 2 आहे. सो दे कॅन कॉल्ड ॲज द ट्विन प्राईम नंबर. मग आपल्याला हे 3 गोष्टी कळल्या तर आपण करू शकणार आहे दॅट इज द विच इज द प्राईम नंबर, को प्राईम नंबर, twin prime number, then we can find out the SCF and LCM. So for that there is one practice set in your textbook, so we are going to solve that first of all. So problem set 10 is there, we are going to solve it. See the question first. Which number is neither prime number nor composite number? प्राइम नंबर पण नाही आणि कॉम्पोजिट नंबर पण नाही. मग अशी मी बोलता बोलता याचं आन्सर दिलेलं होतं. द आन्सर इज हिअर 1 इज neither prime number and nor composite number. Second question. Which of the following are pairs of co-prime? Co-prime म्हणजे काय? मग अशी आपण बघितलेलं होतं ज्यांचे फॅक्टर्स फक्त 1 आहेत, फक्त कॉमन फॅक्टर 1 आहे. सो पहिला बघा 8 and 14. 8 आणि 14 दोन्हीही 2च्या टेबलमध्ये येतात. तर त्यांचे फॅक्टर्स बघा. 8चे फॅक्टर्स, ऑब्झर्व द फॅक्टर्स ऑफ 8. 8चे फॅक्टर बघू शकतो आपण 1, 2, 4 and 8. 1, 2, 4 and 8. 14चे फॅक्टर्स 1, 2, 7 and 14. या दोन्हींमध्ये 1 आणि अदर दॅट इज 2. दोन फॅक्टर्स आहेत जे आपण बघू शकतो, जे आपल्याला कळत आहेत की ते काय आहेत, कॉमन आहेत. मग 2 फॅक्टर्स कॉमन आहेत म्हटल्यावर ते को प्राईम नाही. सो दिस इज नॉट अ को प्राईम, म्हणून आपण हे को प्राईम घ्यायचे नाही. सो दिस इज नॉट अ को प्राईम, म्हणून मी इथे क्रॉस देते. 4, 5. 4चे फॅक्टर्स 1 and 4 and 5चे फॅक्टर्स 1 and 5. फक्त 1 हा कॉमन फॅक्टर आहे. सो 4, 5 इज द को प्राईम. 17, 19. 17 आणि 19 फॅक्टर्स काय आहेत? 17चे फॅक्टर्स 1 and 17 बिकॉज इट इज अ प्राईम नंबर. 19चे पण फॅक्टर्स 1 and 19. सो 1 इज अ कॉमन फॅक्टर फॉर बोथ ऑफ देम. सो दिस इज द को प्राईम. 27. आता 27चे फॅक्टर्स बघा काय येणार आहेत. 1 तर येतोच. 1, 3, 9, 27. And factors of 15 1, 3, 5, 15. आता यामध्ये 1 आणि 3 दोन्हीही कॉमन येत आहेत म्हटल्यावर हे सुद्धा काय नाही आहेत, दे आर नॉट को प्राईम. फक्त आपल्याला काय को प्राईमची डेफिनेशन आपण बघितली आहे. फक्त 1 हा एकच पाहिजे त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर. इथं तसं नाही आहे. 1 and 3 वी आर गेटिंग 2 फॅक्टर्स. सो दिस इज नॉट अ को प्राईम. नेक्स्ट क्वेश्चन 3. List the prime numbers from 25 to 100 and say how many they are. 25 पासून स्टार्ट करायचं प्राईम नंबर. 25 itself नॉट प्राईम नंबर कारण की 5च्या टेबलमध्ये येतो. 26 कॅन बी डिवायडेड बाय 2 सो इट्स अ नॉट प्राईम नंबर. कसं काय डिवाइड बाय 2? कारण की आपल्याला त्याच्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहीत पाहिजे. 26 इज ॲट युनिट प्लेस सो इट इज डिवायडेड बाय 2 म्हणून 26 नाही. 27 it is from the table of 3 so that is not. 28 it is a even number so not. So 29 is the first number which is a prime number which is not from any table. Next number 30. Yes, it's the even number. 31 is also a prime number. 32 even number. 33 from the table of 11. 34 even number. 35 from the table of 5. 36, yes, it's from the 6th table. 37. 38 even number. 39 from the 13th table. 40, it's a 10th table, so 41. 41 is not from the table. 42, yes, it's even number. 43, no, it is not even, as well as now any one table don't contain the 43. 44, yes, it's from the even number. 45, yes, it's from the 5th table. 46, yes, it's a even number. 47. Observe that most of the time at the unit place the numbers 9, 1, 7 are there. म्हणून आपण त्याच टप्प्याने घेतलं तर 0, 4, 6 हे जे आहेत आपल्याला इव्हन नंबर, तर इव्हन नंबर तर सोडायचेच आहेत आपल्याला, म्हणून आपण पुढचे जाणार आहोत बघत.
48 इवन नंबर, 49 7च्या टेबलमध्ये, 50 इवन नंबर आहे, 51 बघा 51 येस इट्स फ्रॉम द टेबल ऑफ 17च्या टेबलमध्ये येतो, त्यामुळे तो नाही घेणार आपण. 52 इवन नंबर, 53, 54 इवन नंबर, 55 yes it's 11 table, 56 yes it's even number, 57 yes it's from the table, so 58 yes it's even number, 59 not any table. Next 60 even number, 61 is not even number, 62 even number, 63 it is from the table, 64 even number, 65 5 table, 66 11 table, 67 is not any table. We have to count up to 100 68 even number, 69 13च्या टेबल मध्ये आहे, 70 71 72 73 okay, 74 75 76 77 78 all these are the from the table, 79 80 yes it's even number, 82 even number, 81 that comes from the 9 table, 82 even number, 83 after that 84 85 86 87 87 is also from the table, 88 no 89 90 even number, 91 92 93 94 95 96 last one that is 97, after that 98 even, 99 is from the table, and 100 is almost it is a prime number, even number. So how many numbers are 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 total 16 numbers are there which are prime numbers. Next write all the twin prime numbers from 51 to 100. आता हे मात्र तुम्ही करायचे, मी फक्त तुम्हाला आयडिया देणार आहे. ट्विन प्राइम वी हॅव टू फाइंड आउट द ट्विन प्राइम. सो 51 पासून 100 पर्यंत आहे. सो 51 52 53 54 प्राइम नंबर शोधा. आधी 51 पासून आपल्याकडे प्राइम नंबर आहेत का? येस. इथे शोधा आता 51 पासून प्राइम नंबर बघा. ऑलरेडी प्राइम नंबर वी हॅव रिटन हियर. येस 53 and 59, but there is no difference of 2. 59 and 61, which is a difference, having the difference of 2. So 59 and 61. 100 पर्यंत करायचे तर ऑलरेडी आपण प्राइम नंबर लिहिलेले आहे. सो फाइंड दॅट. आफ्टर दॅट डिफरन्स 2 असणार आहे. येस 71 72. दिस इज द फर्स्ट पेअर and this is the second, that is 70 and 71 and 73. नंतर डिफरन्स 2 असणार आहे. कुठे दिसतात का बघा? नो. So here we complete the practice set 10 up to the question 4. One more question is remaining, that is the question 5, that we have to complete it in the next. Okay. जर आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Till then bye.